त्या ज्ञानाचा आचरण जेव्हा अवलंब जेव्हा आपण करू, अंगीकार जेव्हा करू, मग तरच काय करतो ते ज्ञान आपल्याला कामाला येतं, नाही का? प्रत्यक्ष जेव्हा आपण त्याचा अंगीकार करतो, मग दुःख, आता तसं जर विचार जर केला, आपल्या सुखाला आणि दुःखाला कारण काय विचार जर केला, आपलं सुख आणि दुःख, सुख आणि दुःख हे आगंतुक नाही आहेत, हे आपणच स्वतः निर्माण केलेली फळं आहेत. सुख हे आपणच निर्माण केलेलं आहे, दुःख हे आपणच निर्माण केलेलं आहे. मग आपण कसा विचार करतो त्यावर अवलंबून आहे. मग आपल्या सुखाला कारण सुखाची कुठं टिपाडं भरलेली नाहीत, नाही का? गोडाऊन भरली नाही सुखाची. आणि दुःख म्हणजे काही अकस्मात कोसळलेला डोंगर नाही, नाही का? तर हे दुःखही आपणच निर्माण केलं आणि सुखही आपणच निर्माण केलेलं आहे. मग आपण जसा विचार करू, नाही का, आपण जर चांगला जर विचार केला, तत्वाचा विचार केला, तर काय होतं, आपल्याला सुख होतं, आपोआप सुख होतं आपल्याला. आणि आपण नको तो विचार केला की आपल्याला दुःख होतं. म्हणून सर्व अनर्थाची मनाची कारण, सुखाला कारण. आणि दुसरी गोष्ट, हे झालं व्यावहारिक विचार, मी तुम्हाला सांगितलं. परंतु आपलं चित्त जेव्हा स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होतं, तेव्हा मात्र त्याला दुःख तिथं येऊ शकत नाही, तिथं येण्याची ताकद नाही. त्याला जरी वाटलं आपलं दुःख व्हावं, तरी त्याला दुःख होऊ शकत नाही. तो स्वतः सुख भोगणं पलीकडं, परंतु तो त्याच्याही पलीकडं म्हणजे तो स्वतः सुख होऊन जातो. आणि एकदा स्वरूपाला चिघटलं का, म्हणून. आणि परमार्थ म्हणजे कसं आहे, तर स्वरूपाला चिघटणं हेच खरं, स्वरूपाला चिटकून राहायचं, स्वरूपाला न सोडणं हेच खरं साधन आहे. अजिबात. आता कधी कधी काय होतं, आपण व्यथित होतो, चिंता वाढते, काही व्यावहारिक गोष्टीनं, काही कारणानं आपल्याला चिंता वाढते, उत्तर सापडत नाही, तत्व सापडत नाही, बाहेर पडता येत नाही, काही कारण असतात त्याला. अशा वेळेला मग तुम्ही सरळ सरळ राम आपलं पांडुरंग हरी, वासुदेव हरी, पांडुरंगाचं चिंतन करा. नाही तुम्हाला काही चिंतन करता येत नाही, दुःखावर मात करता येत नाही, अविचारावर मात करता येत, अशा वेळेला फक्त त्या पांडुरंगाचं भजन करीत बसा, नुसतं भजन करीत बसा. आणि म्हणून इथं तत्वविवेक शब्द वापरलेला आहे. त्या तत्वविवेकाचा आपण जर आधार जर घेतला, तर आपल्याला म्हणजे निश्चित आणि शाश्वत असा यशाचा आपल्याला मार्ग सापडतो, त्या तत्वाचा जर आपण आधार जर घेतला. आता एक थोडासा विचार पहा, एक तो विचार असा की आता ब्रह्म आहे, परंतु गोष्ट अशी की पहा, ते ब्रह्म जरी असलं, पण ते ब्रह्म आपल्या प्रत्यक्ष दिसत नाही. किती मोठी विचित्र गोष्ट आहे, ते परब्रह्म प्रत्यक्ष दिसत नाही. आणि जग ज्याला आपण म्हणतो ते कुठेही अस्तित्वात नाही, आणि ते तर आपल्या पुढे ठिय्या म्हणून उभं राहिलेलं आहे. किती आश्चर्यकारची गोष्ट आहे. जे ब्रह्म सत्य आहे, ओतप्रोत भरलेलं आहे, जे शाश्वत आहे आणि सर्व शक्तिमान आहे, त्याचा प्रत्यय आपला मागमूस एवढासा येत नाही. आणि जे कुठे ज्याचं अस्तित्व नाही, ते तर आपल्या पुढे मात्र ठिय्या म्हणून बसलेलं आहे. म्हणून मिथ्या सत्यत्व दाविले, सत्यतेची झाले असत्य, नाही का? मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, आणि माया विभ्रमाचे कृत्य आयुष्य असे. याचं कारण हा मायेचा, याला कारण माया आहे. आणि आता जरी समजा आपल्याला ज्ञान झालं, एक विषय गहन आहे, असं का म्हणजे विषय थोडासा अवघड कशामुळे होतो, जरी आपल्याला ज्ञान, परोक्ष ज्ञान झालं किंवा अपरोक्ष ज्ञान झालं, तरी आपल्याला त्या प्रत्यक्ष सुखाची प्राप्ती करायला आणि ह्या दुःखातून बाहेर पडायला, अविचारातून बाहेर पडायला त्रास होतो. याचं कारण महत्वाचा विषय का, जरी ज्ञान परोक्ष आणि अपरोक्ष जरी झालं, जीवनमुक्त जरी झाला, तरी त्याचाही गोंधळ होतो, जीवनमुक्ताचाही गोंधळ होतो. तर आपला काय प्रश्न आहे, आता ते सांगतो तुम्हाला. ते कसं आहे, अविद्या नष्ट झाली, तुम्हाला ज्ञान झालं. अविद्या म्हणजेच अज्ञान, अविद्या म्हणजे काय, अज्ञान. मग तुम्हाला अविद्या गेली, अविद्या संपली, आत्मज्ञान झालं, अज्ञान तुमचं संपलं, तुम्ही ब्रह्म झालात, नाही का? तरी सुद्धा आपल्याला अविचार आणि दुःख हा त्रास देतो. मग त्याचं कारण आहे, त्याचं कारण जर समजलं, सगळं समजलं का माणसाला संशय राहत नाही. आता त्याचं कारण असं आहे
अविद्या संपली, परंतु अविद्येचं कार्य मात्र शिल्लक आहे. देह हा कशाचं कार्य आहे? अविद्येचं कार्य आहे. आता थोडंस पहा, समजून घ्या. तर तुरुंग आहे आणि गुन्हेगार आहे. तर तो जो गुन्हेगार असतो, तर त्या गुन्ह्याचं कारण म्हणजे तुरुंग असतो. लक्षात आलं का तुमच्या? गुन्ह्याचं कारण काय आहे? त्यानं जो गुन्हा केला त्या गुन्ह्याचं कारण हा तुरुंग आहे. ध्यानात आलं तुमच्या? तसं आपण जो गुन्हा केला, कोणता गुन्हा केला? आपण देवाला विसरलो, तादात्म्य सोडलं, आणि त्याचा परिणाम हा देह आहे. ध्यानात येतं तुमच्या? त्या गुन्हेगारानं गुन्हा केला, त्याचा परिणाम तुरुंग आहे. तसं आपण परमतत्वाला विसरलो आणि त्याचा परिणाम काय आहे? देह आहे. मग आता तर तिथं तो कैदी तिथं असतो, त्या तुरुंगामध्ये. तसा तो कैदी तुरुंगामध्ये त्याच्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्या तुरुंगामध्ये भोगत असतो. तसं आपण सुद्धा ह्या तुरुंगामध्ये आपण केलेल्या गुन्ह्याची इथं शिक्षा तो जीव भोगत आहे. ध्यानात आलं? हा जीव सुद्धा काय करतोय? आपण जो गुन्हा केला हा गुन्हा आहे. तुम्ही म्हणाल काय गुन्हा आहे? आणि दुसरे मज नाही आता नेमली या चित्तापासून. तुम्ही आलात कशा करता? इथं आलात कशा करता आणि करता काय? देवाने आपल्याला माहिती पाठवलं, सांगितलं तुम्हाला. आत्माराम पंथाने आपल्या इथं पाठवलं नाही का? पत्र पाठवलं आत्माराम पंथाने, जीवाजी पंथाना. ते पत्र एकदा वाचा, तुमच्या लक्षात येईल नाही का? ते पत्र वाचा म्हणजे लक्षात येईल. तेव्हा हा जीव इथं केलेल्या गुन्ह्यात, तो कैदी जसा तिथं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतो, तसा हा जीव सुद्धा केलेल्या गुन्हे, देवाला विसरणार गुन्हा आहे बरं का. देवाला अनुरूप म्हणजे ज्याला सन्मुख न होणं हा सुद्धा गुन्हा आहे. ज्याला सन्मुख न होणं हा गुन्हा आहे. मग तो जीव इथं शिक्षा भोगतोय, दुःख भोगतोय. तो जीव इथं दुःख, हा इथं कैदी झालेला आहे. हा जीव इथं कैदी झालेला आहे. मग आता अजून थोडंसं पुढं पहा की त्या तुरुंगातला अधिकारी, वकिलाने सांगितलं काही जेव्हा तुरुंगात जाताना का तू आता तुरुंगात काही कारणामुळे पडलेला आहेस, पण मी तुला सुटकेचा उपाय सांगतो. सुटकेचा उपाय, जरी तू तुरुंगामध्ये अडकला असला तरी मी तुला सोडवतो, परंतु एक कर. हा गुण तसं पाहिलं तर हा जो गुन्हा घडलेला आहे तो तुझा एकट्याचा नाही, काही टोळीचा गुन्हा आहे. त्या टोळीचा गुन्हा आहे आणि तू त्या टोळीशी संलग्न झाला आणि म्हणून तूही गुन्हेगार बनून त्या तिथे पडला. परंतु तुरुंगाधिकारीचं लक्ष तुझ्याकडे, तो तुझं निरीक्षण करतोय का तू खरंच गुन्हेगार आहे का नाही. म्हणून तू काय कर, इतर कैद्यांशी, ज्या टोळीशी फक्त तुरुंगाच्या काळामध्ये फक्त संपर्क ठेवू नको. तो तुरुंगाधिकारी काय म्हणून, मी आल्यापासून पाहतो याचा त्याचा संबंध नाही, हा त्यांच्याशी बोलत नाही, त्यांच्याकडे जात येत नाही, मग हा खरं त्यांच्याशी त्या गुन्ह्यात सामील नाही. की तुरुंगा अधिकाऱ्याची शिफारस तुला निर्दोष सोडतील. फक्त तू एवढं कर, तिथल्या कायद्यांशी टोळींशी तू संपर्क अजिबात ठेवू नको. वकिलांना साईडला सल्ला दिलेला आहे. तसं सद्गुरू व आपल्या पुढे वकिलासारखे असतात. ते म्हणतात तू ह्या तुरुंगात सापडला आहेस, तो ईश्वर तुझ्यावर लक्ष ठेवून, तो तुरुंगाचा अधिकारी तो ईश्वर, तो तुझ्यावर लक्ष ठेवून आहेस. फक्त इथं जे इतर कैदी जे आहेत, इतर जे टोळक का इच्छा, मोह, माया नाही का, इच्छा, तू यांच्याशी संपर्क ठेवू नको. तू यांच्याशी जर संपर्क जर ठेवला जर नाही तर मग तू निर्दोष सुटशील नाही का. पण हा तुरुंगामध्ये गेला आणि वकिलाने काय सांगितलं, तू इतर काय द्यायची संपर्क ठेवू नको. पण हे तर त्याचे मित्र, जीवाभावाचे. हा त्यांच्याशी जायचा, बसायचा, तासन तास त्यांच्याशी घालवायचा, त्याचा ताट घ्यायचा आणि त्यांच्या जेवायला जायचं. तुरुंगाधिकाऱ्याने विचार केला, हा पक्का हा त्यांचाच हे आहे, हा खरा गुन्हेगार आहे, हा उलट हा त्या टोळक्याचा मोरकी आहे नाही का. वकिलाने सांगितलं, सल्ला मानला नाही. शेवटी तुरुंगातून त्याला जी काही कस्टडी दिली होती ना, मॅजिस्ट्रेट कस्टडी 1 महिन्याची, त्या तुरुंगाधिकाऱ्याने शिफारस केली, हा अट्टल गुन्हेगारांचा मोरकी आहे.
याला जास्तीत जास्त कडक शिक्षा यालाच देण्यात यावी. त्याने ऐकलं का वकिलाच नाही का. मग शेवटी त्या वकिलाने शिफारस वाचली. छे 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 छे, मी सांगितलं तू ऐकलं नाही. मी तुला सोडणार होतो, तू निर्दोष सुटका तुझी केली असती, पण तू मी दिलेला सल्ला तू मानला नाही. आता सगळ्यांच्या पेक्षा कडक शिक्षा तुला भोगायला. सगळ्यांची सुटका कालांतरानं होईल, पण तुझी सुटका अजून 5-50 वर्ष तरी होत नाही. आज आयुष्य तुला तुरुंगात जावं. मग तसं आपण हे जे इच्छा, काम, क्रोध, इच्छा, मोह, माया, ममता, काय सांगितलं होतं सद्गुरूंनी सांगितलं, तुझ्या अंतःकरणात अहम उठेल, इच्छा उठतील, काम उठेल, क्रोध उठेल, मोह निर्माण होईल, पण तू त्यांच्याशी संपर्क करू नको. तू जर त्यांच्याशी संपर्क नाही जर ठेवला तर मी तुला निर्दोष सोडवीन आणि किती तर माझ्याच ठिकाणी तुला मी धारण करून स्वरूपाला मिळेल. पण तू त्यानं तिकडे ते केलं, याने इकडे असंच केलं. याने काही ते सद्गुरूंचं ऐकलं नाही. यांनी त्यांच्याशी एकजीव होऊन राहिला, थयाट केला यांनी नुसता. आणि मग 84 लक्ष योनीमध्ये, उलट 84 लक्ष योनीतही जी दुःख जी भयंकरातली भयंकर अशी दुःख तू बघू लागला. हा जीव आलं लक्षामध्ये अशाच प्रकारे. आणि म्हणून सांगितलं तुम्हाला, हे काम क्रोध पाही या जया ते कृपे, तुम्ही यांचे संपर्क ठेवूच नका. म्हणून एक उपाय सतत अखंड भजन करणं. आणि संपर्क तुम्ही जर ठेवला का तुम्ही अधोगतीला जाणार. इथं वेळच कुठे, इथं वेळच कुठे. इथं आम्ही काय केलं, एक आम्ही धरला चित्ती रुक्माईचा पती, देव माझा आणि मी देवाचा, सत्य बोले माझी वाचा, तुका म्हणे हारी माझे कोणी नाही घरी. आता मला वैस्ता संतांच्या संगती कळवाले कमळापती नाही का, माझे नवथीचं कोणी निश्चित. आता अखंड भजन गोरोबा काकाने कसं भजन केलं, असं भजन केलं. पोटच्या पोराची सुद्धा शुद्ध नव्हती, पोटच्या पोराची शुद्ध नव्हती, त्याला भजन म्हणतात. मग बाबा सगळ्याची बरोबर भजन करू नका, बरोबर नाचा याची एकच काही. उडती तटातट चल मना झटपट, शोध कर पटपट, नाही तर लटपट. तुम्ही जसा अभ्यास करणार मुलगा, एक मुलगा 90% पास झाला, अभ्यास रात्रंदिवस अभ्यास केला, कधी त्याने क्रिकेट पाहिलं नाही, पिक्चर पाहिला नाही, लग्न सोहळे पाहिले नाहीत नातेवाईकांची, काही नाही, फक्त अभ्यासच करत राहिला. म्हणून उच्च पदावर पोहोचला, 90-95% मार्क मिळवले. त्याच्यापेक्षा कमी अभ्यास केला 70%, त्याच्यापेक्षा कमी अभ्यास केला 70%, कसा तरी अभ्यास करून 35%, पुस्तकाला पाहिलंच नाही, नापास झाला. आणि शेवटी गाढ ओळीत बसला आयुष्यभर. रोजानी गाढ ओळीत बसला कुंभाराची. का विचारच केला नाही. तर तेव्हा आता मग आम्ही सहज बसलो तिथे, एक मुंगळा आला. मला आठवलं, मला मुंगळा आला तशी सेम केस घडली बरं का, मग सेम केस. म्हणलं आता मी पायच बसलो, म्हणलं उगाच लोक म्हणते सर काय करते, म्हणून आपल्याला असं केलं, लांब उडून दिलं. त्याला मुंगळा आला, त्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसला होता. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण एकत्र बसले होते. तर तो तिकून मुंगळा आला आणि त्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसला होता. तर रामाने ते पाहिलं, त्यांना हसू आलं. आता ते सर्वज्ञ आहेत, त्यांना हसू आलं. लक्ष्मणाने पाहिलं, म्हटलं प्रभू हसले. म्हटलं का काय झालं, म्हटलं काही नाही. म्हटलं मोठी माणसं बोलतात तेव्हा त्याला अर्थ असतो, आपल्यासारखे पाचगळ नसतात ते, नाही का, आपल्यासारखे पाचगळ नसतात ते. त्यांच्या हसण्याला अर्थ असतो, त्यांच्या कृतीला अर्थ असतो आणि त्यांच्या बोलण्याला अर्थ असतो. त्यांच्या हसण्याला, तुम्ही हसला त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे, तुम्ही काय हसणार. म्हणजे लक्षभर असं झालं. तर हा जो मुंगळा आहे ना, हा मुंगळा आहे, हा खालचा मुंगळा आहे, त्याच्यावर दुसरा मुंगळा बसलेला आहे. अरे हा इंद्र होता. इंद्र पण तुम्हाला माहिती आहे किती मोठे, हजारो चक्रवर्ती राहिलेले असतात. काय सांगितलं आता, हजारो चक्रवर्ती राजे जिथं फिके पडतात तो इंद्र. देवांचा राजा इंद्र, देव सुद्धा तिथं फिके असतात, नाही का. तर तो मागच्या जन्मामध्ये काय होता, इंद्र होता. परंतु पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग तो आता मुंगळा झाला, पुण्य संपलं, आता इथं मुंगळा झाला. तिथं स्वर्गात असताना ऐरावतावर बसायचा. कशावर बसायचा, ऐरावतावर. ती सवय त्याला लागली. आता इथं ऐरावत कुठून आणायचं,
म्हणून त्या मुंगळ्याच्या पाठीवर बसला. सवय लागली ना ऐरावत बसायची. आता इथं ऐरावत कुठे, मग त्या मुंगळ्याच्या पाठीवर बसला. म्हणून मला हसू आलं. मला त्याचं ते आठवलं, त्याचं ते ऐरावतावर बसलं, त्याचा तो थाट, त्याचं ते ऐश्वर्य, त्याची ती सत्ता, आणि त्याचे ते मोठा थाट, तो सगळं मी पाहिला. त्याला स्मरत असं ना, ती सवयी ना, सवयी जात नाही माणसाची, नाही का. आणि म्हणून मला त्याचा हसू आलं. वाटतं असेच किती सावध नव्हतो, सावध चित्तन त्याने अंतर्लोहित, नाही का. एकदा टिपरू, तुम्हाला माहिती आहे ऊसाचं टिपरू एकदा चरकात गेलं का अडकलंच. जोपर्यंत चरकात अडकलं नाही तोपर्यंत टिपऱ्याने विचार करायचा, बरोबर आहे का नाही. एकदा चरकात गेलं ना का रिटर्न नाही. पुढे जरी गेला तरी चंदा मेंदा, आणि माग जरी यायचं म्हणलं तरी चंदा मेंदा. अर्ध गेलं त्याच्यामध्ये, माग यायचं म्हणलं तरी चंदा मेंदा, पुढे जरी जायचं झालं तरी चंदा मेंदा. चक्रात सापडण्यापूर्वीच विचार करा. चरक सांगतोय, नाही का, चरक सांगतोय इथं माझ्या तावडी सापडलं की असं होतं. चरक काय सांगतो, माझ्या तावडी सापडलं, सगळा रस शोषून घेतो, बस ना. सगळा रस काय करतो, शोषून घेतो, नाही का. आणि शेवटी काय करतो, स्वतः होल फेकून देतो. म्हणून काय करायचं आहे, चक्रात सापडण्यापूर्वी विचार करायचा. माणूस विचार का करत नाही, माणूस विचार का करत नाही, नशा असते, नशा असते. आणि औषध एक लागू पडत नाही. औषध लागू का पडत नाही, औषध सुद्धा लागू पडत नाही. कठीण शेवटलेली पार, ते खडकवटा दनादन वर उडते, पार सुद्धा टिकत नाही, ते दनादन वर उडते, खडक कठीण. तशी आपली कर्म जर कठीण जर असतील, मनुष्य काय मनुष्य जन्म आहे, बापरे. मी तर काळजी विचारच करतो, एवढा परमेश्वरानं वर्षाव केला आपल्यावर कृपेचा, आणि तरी सुद्धा आपल्याला. मग तुला सांगितलं एक थोडा छोटा साधा दृष्टांत अगदी. एका मुलीला दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदासाने मला दारिद्र्याची. काय सुंदर आहे अहो. आनंद जिथं केवळ सुख, केवळ ऐश्वर्य, केवळ अनर्थातून बाहेर. आणि काल मी सांगितलं तुम्हाला, काल सगळं सांगितलं. संसार म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, काल आता माहिती लक्षात येईल ना काल काय सांगितलं. संसार म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, काल सगळी लक्षणं सांगितली तुम्हाला, नाही का. म्हणजे केवळ दुःख संसार, केवळ मरमप्राय यातना संसार, नाही का. कोट्यवधी वर्ष नुसती हाय 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 करणं, आणि नुसतं अत्यंत वेदना असह्य होऊन फक्त भयंकर वेदनाने आश्रू ढाळीत राहणं, हे उद्याच्या दुःखाचं कारण म्हणजे आजचा संसार. देवाला विसरणं आणि देव सोडून बाकीचे करणं, नाही, हे उद्याच्या भयंकर अनर्थाची कारण. किती वेळा सांगितले, रोजच सांगतो, होय रोजच सांगतोय. आत्म्यांना सुद्धा इतक्या खालच्या पातळी यावं लागतं. मग ती मुलगी श्रीमंताची, दुर्बळाची मुलगी पार झोपडी राहायला होते. अंगावर म्हणजे 17 ठिगळं लावलेली होती. 17 ठिगळं लावून निम्मा आग उघडच पडलं होतं, नाही का. 4 दिवसाचं शिळ एखाद्या वेळेला खायला मिळायचं. परंतु कर्मधर्म संयमाने सुंदर होती. श्रीमंताने ती पाहिली, जाऊ दे म्हणला, काय असं पण मुलगी फार सुंदर आहे, आणि आपल्याला सुंदरच मुलगी पाहिजे. तिला कसं चांगलं तयार करायचं आपल्या हातात आहे. म्हणून त्यांना पसंत पडली आणि श्रीमंताच्या घरात गेले. किती ऐश्वर्य बदललं, ऐश्वर्य बदललं. पण ते खावलं पाहिजे ना तिथं सुद्धा, तिथं सुद्धा खायला पाहिजे. पण इथे घाणेरडे संस्कार, हे संस्कार जातात का, संस्कार सुचून देतात का काही. आणि म्हणून घरात याला फाटकन बोलायचं, त्याला फाटकन बोलायचं, याचं ऐकायचं नाही, त्याचं ऐकायचं नाही, नाही का. धूळधान करायची, उलट पालट करायचं, आणि 4 दिवसांनी बोंबडत पळायचं ऐकलं, नाही का. हे म्हटले काही हौशेने केला पती, त्याला फुटली रगतपिती. हौशेने केला पती आणि त्याला फुटली रगतपिती. काय उपयोग झाला त्याचा. म्हणले बाई
तुला लय मोठं संधी मिळाली होती, पण तू काही ह्या घरामध्ये राहण्याची लायकीची नाही, जाऊ दे, जा तू, आम्हाला नको, पुन्हा येऊच नको म्हटले इथं. एवढं मिळालं, खाऊ का तिला? साधी सत्ता होती, साधी संपत्ती होती, साधं ऐश्वर होतं. दिवसभर गाड्या किती आहेत, एवढ्या मोजरीत राहिली असती ना तरी सुद्धा त्या मोजता आल्या नसत्या, एवढं ऐश्वर होतं. पण पुन्हा तेच दिवस त्याच साड्या, जुन्या साड्या वापरायला काढल्या, पुन्हा भरजरी साड्या टाकून दिल्या आणि त्या साड्या वापरायची पाळी आली. विचार करा. श्रीराम म्हणतात, गुरुवर्य, सर्व दुःख नाहीसे करणारे आणि बुद्धीला अत्यंत समाधान देणारे हेच विवेचन, म्हणजे हे जे ज्ञान आहे, आत्मज्ञान, जीवाला सुख देतं, जीवाचं कल्याण करतं, सर्व अनर्थातून बाहेर काढतं आणि अकल्पित अशा प्रकारची चिरशांती आणि ऐश्वर देतं हे ज्ञान. अहो, तुमचा साधा 1.5 तोळ्याचा अलंकार आहे, 500 रुपयाची नोट आहे, ती स्वपार तुम्ही जीवापाड सांभाळता. ह्या ज्ञानाची किंमत, मूढबुद्धीला ज्ञानाची किंमत कळत नाही. कारण काय, मूढबुद्धी बरं का, ह्या ज्ञानाची किंमत काय कळत नाही? मूढबुद्धी. आपलं वाटतं सर आम्ही संसारात लय हुशार आहे, पण परमार्थात आपली मूढबुद्धी चालत नाही. हे विवेचन पूर्वी पितामह ब्रह्मदेवाने कोणत्या कारणाने केले होते आहे. अवघड वाक्य म्हणजे काय, सगळ्यांच्या प्रत्येकाच्या देहामध्ये म्हणून निघा या परी ब्रह्मा पिपिले पिपिलिकावरी मज वासुरी दुसरी गोठी नाही. हे आत्मज्ञान तयार करायचं, पक्व करायचं, आत्मज्ञानाचं बीज लावायचे, त्याचं झाड झालं पाहिजे, त्याला फळं आली पाहिजे आणि ती फळं पक्व झाली पाहिजे. त्याला म्हणायचं ब्रह्मस्वरूप झाला, नाही का, त्याला म्हणायचं ब्रह्मस्वरूप झाला. आणि म्हणून प्रत्येकाच्या देहामध्ये जे आत्मरूप चैतन्य आहे, आता ते जे आत्मरूप चैतन्य आहे, तर सर्वांतर्यामी म्हणजे आपण लक्षात घ्यायचे, तर तुम्ही जे दिसतंय, जे जे रूप आणि नाम, तो अवघाची ब्रह्म आपल्याला वर पाहिजे सवय लागलेली आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो, हे आच्छादन आहे, साखरेचा कागद आहे, 2 किलो साखरेचा कागद आहे, याला महत्व नाही, नामन रूप महत्व नसतं. ते जे अतिशय आघात अमूल्य तत्व ते तुमच्या देहामध्ये आहे, त्याच्याकडे आपल्याला दृष्टी टाकायची आहे. त्याच्यामुळे हा देह चाललेला आहे. या देहाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. काल सांगितलं, देहाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. तुम्ही आत्मा आहे. विचार करा, तुम्हाला आपला जन्म मृत्यूचा संबंधच नाही आपल्याशी. मी ब्रह्म आहे, आत्मतत्व म्हटलं की त्याचा नाश कधीच नाही. ते अनादी काळापासून अनंत काळापर्यंत असणार आहे आणि त्याच्याच ठिकाणी सुख, शांती, समाधान, आनंद, ऐश्वर हे त्याच्याच ठिकाणी काय कर एकरूप त्याच्याशी झालेले आहेत. मग तो आत्मा तुम्ही आहात. खरं मग ते एक सांगायचं राहिलं, अविद्येचा नाश जरी झाला, अविद्या अज्ञान नष्ट झालं, अविद्या नष्ट झाली, परंतु अविद्येचं कार्य अजून शेष आहे. तुम्हाला आत्मज्ञान झालं, तुम्ही जीवनमुक्त झालं, परंतु ते अज्ञानाचं कार्य, अविद्येचं कार्य अजून देह आहे. म्हणून जोपर्यंत देह आहे, तुम्हाला जरी ज्ञान जरी झालं तरी माझा किती ज्ञानी असला, त्याचा पाय तुटला तो म्हणतो लय चांगलं झालं, लय आनंदाची गोष्ट आली, लय मजा वाटते, आणि लय मजा, तू पण राखेल उठून तुझ्या पायाला पिटून घे. आहे का? अहो, शेवटी किती झाला संन्याशी तरी मध्यानी तोंडवाशी. देह दुःख ही भोगावीच लागतात. शास्त्र कळत नाही, शास्त्राचं कळत असत असे उद्योग कशाला झाले असते. तुम्ही पाणी तापवायला ठेवलं गॅसवर, गॅस बंद केला, अविद्या संपली. गॅस बंद केला, अविद्या संपली. तुम्ही गॅसवर हाजरी टेकवलं तरी तुम्हाला आधी हात टेकवायची ताकद आहे का? गॅस चालू असं ना, अविद्या संपली, गॅस बंद झाला, आता ज्ञान झालं. परंतु ते जे पाणी तापले ते लगेच नाही गार होत. ते जे पाणी तापलेलं आहे त्याला म्हणायचं प्रारब्ध भोग. ते पाणी जेव्हा जोपर्यंत ते पाणी उष्ण आहे, तसं ते अविद्या संपली, गॅस संपला तरी त्याचा लेश म्हणजे अविद्या कार्य, अग्नीनं केलेलं कार्य त्या तसंच आहे. तसं हे जे अविद्येचं कार्य ते आहे, तोपर्यंत देह आहे तोपर्यंत आपल्याला, आता उदाहरण सांगतो, स्फटिकाच्या खाली फुल आहे
जोपर्यंत फुलाचा संपर्क आहे तोपर्यंत फुल लाल दिसणारच. टोचलं की दुःख होणार. तुम्ही जरी आत्मज्ञानी असले, आत्मज्ञानाला बघता येतो. विवेक वैराग्य कमी पडलं. शिवाजी महाराजांना आपण पाहिलं, त्या खानाने काय केलं, त्यांच्या पाठीवर खंजिरीचा कशाचा वार केला, कट्यार होती, त्या कट्यारीचा वार केला पाठीवर शिवाजी महाराजांच्या, पण त्यांनी अंगात चिलखत घातलं होतं, त्यामुळे काही एक झालं नाही. जसं आपल्या अंगावर विवेक वैराग्याचं चिलखत जर असेल ना तर ते सुद्धा काही होणार नाही. पण जितकं विवेक, जितकं वैराग्य, तितकं तो सुख आणि ज्ञानाचं ऐश्वर जास्त भोगतो बरं का. जेवढं विवेक आणि जेवढं वैराग्य तितकं तो जीवनमुक्त होतो. परंतु आता जीवनमुक्त अनेक होतात. जीवनमुक्त जरी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, परी भक्ती सुख दुर्लभ त्याला खरं भक्तीचं सुख त्याला मिळत नाही. भक्तीचं सुख त्याला मिळत नाही. एखादा कलेक्टर झाला पण लय भ्रष्टाचार करतो, त्याला तर काय करता येत नाही. मग त्याची काय करतात, खालच्या खात्यात ट्रान्सफर करून टाकतात. पुढं जिथं मान नाही, किंमत नाही. तो IAS अधिकारी आहे, पण IAS अधिकारी त्याला जिल्ह्याचा अधिकारी नाही ठेवत त्याला. मग त्याला एखाद्या ऑफिसमध्ये एखादं ऑफिस सांभाळत बस, पगार घे तेवढा, पण तुला सत्ता नाही, किंमत नाही आणि तुला मानपान काय नाही, तिथून ट्रान्सफर करायची. मग विवेक आणि वैराग्य कमी असेल ना तर अशा प्रकारे त्याला कुठंतरी एखाद्या याच्यामध्ये ट्रान्सफर करून टाकतात त्याला. बस बस तिथं आता, कारण तुला ते पद मिळालेले, जीवनमुक्त झालाय म्हणून बस आता तेवढ्या एका खोलीमध्ये तुला जेवढं सुख बघतोय तेवढं भोग. जिल्ह्याचा अधिकार, जिल्ह्याची सत्ता दिल्याचा आनंद तुला नाही का. जेवढं विवेक आणि जेवढं वैराग्य जास्त तेवढं ऐश्वर, तेवढी सत्ता, तेवढं सुख नाही का. आणि तेवढी त्याची दुःखावर मात करण्याची क्षमता आहे का नाही. स्पंद म्हणजे काय सांगतो तुम्हाला. स्पंद म्हणजे काय, इथं आकाश पै गगन जेवढे जैसे पवन उगवणे तेवढ्याचे असे सहज हलविल्या वेगळ्या दिशे एरवी गगन तेच येतो. आकाश आणि वायू एक का दोन, एक आहे. मग तुम्ही त्याला आकाशाला वारं का म्हणता, आकाशाला वारं म्हणता का, वाऱ्याला आकाश म्हणता का, लय वारं वाहते तुम्ही म्हणता का लय आकाश वाहते, नाही का. मग काय आहे, आकाश कसं आहे, आकाश पळायला लागलं की त्याला म्हणायचं वारं, आणि वारं पळायचं थांबलं की त्याला म्हणायचं आकाश, नाही का. मग ते सूक्ष्मरित्या जर पाहिलं तर ते वेगळे आहेत. परंतु इतके एकजीव झाले का आकाश आणि वायू वेगळे करता येत नाहीत. इतके एकजीव झालेले आहेत, नाही का. मग ते वारं जेव्हा वाहतं तेव्हा त्याला वायूचा स्पंद म्हणतात. आता इथं वायू आहे ना, पण वार वाहतो का, मग तू व्हायला लागला की त्याला काय म्हणायचं, वायूचा स्पंद. मग माया आहे पण तिनं जगत निर्मिती केली काय, तिला म्हणायचं मायेचा स्पंद. ती जोपर्यंत कार्य करत नाही, जोपर्यंत विंचू जवळ आहे पण जोपर्यंत ठणका मारत नाही तोपर्यंत आवाज ठणका मारलं का मग त्याचा स्पंद तो तसा. जोपर्यंत तो ठणका मारत नाही तोपर्यंत आपलं नृत्य सुरू होत नाही का. मग तसं माया जोपर्यंत काही करत नाही, स्पंद तिच्यामध्ये निर्माण होत नाही. आणि इच्छा झाली तर ती काय करते. बरं समजा मायेला इच्छा झाली, काय इच्छा झाली, आज 2-3 पिक्चर पाहायची इच्छा ही मायाची ना. आणि त्या मायेला दाबणं काम कोणाचं आहे. इच्छा झाली 2-3 पिक्चर पाहायची, मग काय करायचं, जायचं 2-3 पिक्चर पाहायला. तेच नाही, पिक्चर पाहणं आपलं काम नाही. त्यापेक्षा ज्ञानेश्वर वाचित बस ही तरी कोणी, अहो ही मायाच आहे ना. ही पण बाईचा नवरा गेला, बाईचं लय वाईट झालं, अरे बा बाईला लय सुख होतं, आता माझ्या बाईचं कसं होईल, माझं बाई कशाला बाई जगती. बाई चांगली बसली होती, शांत होती. आता बाईने चहा बिस्किट खात होती, चहा बिस्किट खात होती, अर्ध बिस्किट झालं ही होती माझ्या बाईचं कसं होईल. तिनं तशीच कप बशी फेकून दिली, बाईने कप बशीच फेकून दिली, माझ्या बाईचं कसं होईल म्हटलं. मग विचार कोणता, विचार सांत्वन करणारा विचार असावा, शांत करणारा दुःख देणारा विचार असावा. मग आपणच असा विचार करायचा आहे. एक विचार अविचाराला तोडणारा विचार निर्माण करायचा आहे. अविचाराला नष्ट करणारा विचार, लोखंडानंच लोखंड तोडायचं आहे. एक लोखंड आहे आणि लोखंडाची छिन्नी, ते छिन्नीनं हे लोखंड तोडायचं आहे. छिन्नी कशाची, लोखंडाची. आणि ते गज कशाचा, लोखंडाचा गज तोडायला लोखंडाची छिन्नी पाहिजे ना. एक विचार निर्माण करायचा आहे, ज्ञान प्रचुर विचार. अज्ञानयुक्त विचार हा ज्ञानयुक्त विचाराने तोडायचा आहे, नाही का. इथं गोंधळ सुरू केला यांनी, थैमान घातलं, काहूर केलं,
तर याच्याकरता हे कावर जर मिटवायचं असेल तर काय करायला पाहिजे, विचाराचं सैन्य निर्माण करायचं, तिथं विचाराचं सैन्य निर्माण करायचं आणि त्याने यांचं निर्धारण करायचं. झालं, अगदी प्रजा शांत झाली. झालं का नाही? म्हणजे आपणच विचार काय करायचा आहे, आपणच अशा प्रकारचा विचार करायचा. कुणी काय बाहेरून येणार नाही. तुला माहिती आहे ना, बाहेरून येणारे काय करतात, कब्बशी फेकून द्यायची पाळी आली नाही का. तिने आतल्यात विचार केला असता, आतल्यात विचार करूनच ती शांत झाली होती. आतल्यात विचार करून ती शांत झाली. पण बाहेरच्यांनी हा उद्योग केला, कब्बशी फेकून द्यायची पाळी आली शेवटी. म्हणून आपले आपण करा सोडू म्हणून आणि संसार बंधन. त्याप्रमाणे चैतन्यापासून विष्णू उत्पन्न झाला. सुमेरू ही ज्याची कर्णिका आहे, दिशा ह्या ज्याच्या पाकळ्या आहेत, आकाशातील नक्षत्र ही ज्याची केसरी आहेत, अशा विष्णूच्या हृदय कमलापासून भगवान ब्रह्मदेव उत्पन्न झाले. मग आता काय निर्माण झालं, आधी ब्रह्म होतं, त्या ब्रह्माला स्फुरण झालं, त्यापासून काय झालं, पहिलं स्फुरण झालं. आता पहिलं स्फुरण म्हणजे काय आहे, मी पहिलं स्फुरण काय, मी झालं, मी आहे. स्वतःची जाणीव झाली, मी आहे. हे पहिलं स्फुरण, तोच आदिनारायण, तोच ब्रह्मदेव आणि तोच विष्णू. मी आहे म्हटल्यानंतर मग त्याचा संकल्प निर्माण झाला. त्याला काय म्हणतात तर मी आहे ही मूळ माया. आणि मग त्याच्याच पुढे काय झालं, संकल्प निर्माण झाला, संकल्पाची साठवण झाली. आणि मग त्यालाच काय म्हणायचं, अव्याकृत म्हणायचं ना, अव्याकृत आहे, अव्याकृत. आणि तिथून पुढं काय काय करायचं, की हिरण्यगर्भ निर्माण झाला नाही का. आणि हिरण्यगर्भापासून विराट निर्माण झाला. थोडासा विषय अवघड आहे, पण एवढा अवघड करण्यापेक्षा पहिलंच ब्रह्म, त्या ब्रह्माच्या ठिकाणी जाणीव झाली, इच्छा झाली. त्याला इच्छा शब्द वापरूया. ब्रह्माला इच्छा झाली आणि त्या इच्छेला अंकुर फुटला. ब्रह्माला इच्छा झाली तो विष्णू, आणि त्या विष्णूलाही पुन्हा इच्छा झाली तो ब्रह्मदेव नाही का. बस इतक्या सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये नाही का. मातीचा गवळण तयार केली, ती गवळण म्हणजे ब्रह्म. ते मातीचा गवळण तयार केली, ती गवळण म्हणजे ब्रह्म नाही का. तिच्या कडेवर मूल दिलं, ते मूल म्हणजे ब्रह्मदेव विष्णू. आणि त्या मुलाच्या हातात पोपट दिला, आणि तो पोपट. आता विचार करता जर पाहिलं तर ते सगळं काय आहे, गवळण, त्यानंतर तिच्याकडे असणारं मूल, आणि तिच्याकडे त्याच्या हातात असलेला पोपट, हे सगळं कसं आहे विचार जर केला तर. मग इथं आधार त्या, परंतु हातात पोपट त्या बाईच्या हातात नाही ना, पोपट मुलाच्या हातात आहे. पोपट कुणाच्या हातात आहे, मुलाच्या हातामध्ये पोपट आहे, आणि मुलगा त्या बाईच्या कडेवर आहे नाही का. परंतु तसं जर पाहिलं तर काय आहे, याचं मातीच आहे, चिखलच आहे नाही का. तसं ब्रह्मापासून विष्णू निर्माण, ब्रह्माला जाणीव झाली मी आहे, आणि हेच याला अहम ब्रह्मास्मी म्हणतात बरं का. इथं सुद्धा अहम ब्रह्मास्मी, पण म्हणून निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. आता आपलं उलटे जायचे, ध्येयास्मी, ध्येयाची जाणीव झाली, उलटा प्रवास करायचा आहे. शोधित आपले मूळ स्थान, सहजच एवढी अज्ञान, या नावे म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. आपली जाणीव का आपली काय झाली, मूळ स्फुरण निर्माण झालं, निजवृत्ती निर्माण झाली, मी ब्रह्म निर्माण झालं. पण त्या ब्रह्माला काय झालं होतं सांगतो तुम्हाला. त्या ब्रह्माला काय केलं, त्याने काय आंबे आणले, टोपलोभर आंबे आणले, त्याचा रस केला नाही का. आणि त्या दोघांनी काय केलं, त्या 2 कोया घेतल्या आणि 2 ठिकाणी लावल्या. 2 कोया 2 ठिकाणी लावल्या, त्या 2 आंब्याची झाडं तयार झाली. लक्षात आलं ना. एकाने काय केलं, त्याच्यावर हापूस, केशव्यात हाय क्वालिटीचा हापूस होता तो, आणि त्याने काय केलं, त्याच्यावर कलम, डोळा भरला बरं का, कलम केलं, त्याच्यावर कलम केलं. आणि दोन फळं आली, याला इतकी रसाळ फळं आली, आणि त्याची थोडी थोडी आंबट फळं होती. हाय म्हणलं, आपण एकच कोई होती, एकच काय, तू तोच आंबा लावला, मी तोच आंबा लावला नाही का. एकाच आंब्याच्या सगळ्या कोया, त्याच्यात तू एक लावला, मी एक लावला. पण ह्या आंब्याला हा आंबट चिंबट लागतोय जरा, आणि हा इतका रसाळ, इतका गोड, कसं काय झालं, याला कलम केलं होतं. याला काय केलं, कलम केलं. आता तुम्हाला सांगतो पहा, जो हापूस आंब्याचं झाड आहे ते लावलं, आणि त्याला जर रायवळाचं कलम जर केलं, तर रायवळाचा डोळा त्याला जर बोललं तर त्याला कोणते आंबे येतील, त्याला पण आंबट आंबे येणार नाही का. हापूस आंब्याला केलेलं रायवळ आंब्याचं, आंबट आंब्याचं कलम, मूळ आंबा अहम ब्रह्मास्मी. इथं जे मूळ स्फुरण अहम ब्रह्मास्मी, पण उलट कलम,
उलट कलम केलं, त्याला रायवळ आंब्याचं कलम केलं आणि तिथं देव असलं निर्माण झाला. उलट कलम झालं. हे काय झालं, अहम ब्रह्मास्मी हे छाटलं आणि त्याच्यावर मी देह हे त्याच्यावर म्हणजे हे मूळ अज्ञान होतं, अज्ञान छाटलं आणि तिथं अज्ञान निर्माण केलं तिथं, नाही का. आणि तिथं पुढे सगळं विपरीत. देवाने मनापासून नानावी संकल्प विकल्प होतो, मग त्याने काय केलं, ईशसृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाने काय केलं, ही सगळी सृष्टी निर्माण केली, नाही का. आणि आपण का त्यानं सगळे जीव पशु पक्षी प्राणी त्यानं निर्माण केले, नाही का. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परवा सांगितलं, हा मोबाईल आहे, ह्या कंपनीनं मोबाईल दिला, तसं त्या ईश्वराने आपलं काय केलं तर हा देव दिला. आणि आपण या मोबाईलमध्ये जसं बरंच प्रोग्राम फीड केले, तसं ह्या जीवाने इथं हे फीड केले, नाही का. मग तो जीवाची, नाही का, परंतु तो काय आहे त्याचाच अंश शेवटी. ब्रह्मदेवाने मनापासून नानावी संकल्प विकल्प उत्पन्न व्हावे, त्याप्रमाणे सर्व सृष्टी उत्पन्न केली. मग आता आपण हे पहा, एखादा मनुष्य आहे तर त्यानं आपल्या संकल्पानं 50 एकर जमीन घेतली, आपल्या संकल्पाने त्यानं एक कंपनी निर्माण केली, त्यानंतर आपल्या संकल्पात त्यानं काय केलं तर गाडी पण त्यानं घेतली. म्हणजे अशा आपल्या संकल्पापासून त्याने जसा प्रपंचाचा विस्तार केला, बरोबर आहे ना. त्याला जे जे वाटलं तसा त्याने आपला प्रपंच वाढवला. ध्यानात येतं तुमच्या. तसा ब्रह्मदेवाला जसं जसं वाटलं तसा त्यानं सृष्टीचा विस्तार केला. त्याप्रमाणे सर्व सृष्टी उत्पन्न केली. जम्बूद्वीपाच्या कोपऱ्यात असलेल्या भारतवर्षामध्ये त्याने मनुष्याची उत्पत्ती केली. आणि ही माणसे आदिव्याधींनी आणि दुःखाने, आणि त्याने जम्बूद्वीपाचा उल्लेख काय केला, असं सगळ्या सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली. त्याचप्रमाणे त्याने भारतवर्ष, जम्बूद्वीप म्हणतात त्याला, भारत ते निर्माण केली. आणि इथेही त्याने माणसं निर्माण, जगातही माणसं निर्माण केली, इथेही माणसं निर्माण केली. प्रामुख्यानं उल्लेख भारत देशाचा करायचा आहे. आपण फार भाग्यवान आहोत. भारत देशामध्ये जन्म मिळाला फार भाग्याची गोष्ट आहे. कारण इतर जिथं उद्धाराचा विषयच नाही, तिथं ब्रह्मप्राप्ती आणि ज्याला आत्मज्ञान म्हणतो हे फक्त आपल्याच देशामध्ये आहे, इतर देशामध्ये हा विषय नाही. भरतखंड ही माणसे आदिव्याधीने आणि दुःखाने पिडलेली, लाभालाभामध्ये गुरफटून निराश झालेली, आपला नाश करून घेण्यात तत्पर असलेली आणि अनेक दुष्ट व्यसनात घडून गेलेली, असे पाहून त्या सृष्टीकर्त्यास दया आली. मग अशा प्रकारे आपण पाहिलं, आपलीच वर्णन नाही बरं का, हे जे वर्णन केलेले आपलंच वर्णन नाही. मग ह्या सगळ्यातून बाहेर काढण्याकरता त्या सृष्टीकर्त्याला दया आली. पुत्राचे दुःख पाहिल्यावर पित्याच्या मनाची जी अवस्था होती तीच अवस्था त्याच्या मनाची झाली, नाही का. आता म्हणून त्याला वाईट वाटलं. मग आपल्या म्हणजे वडिलांना आणि मुलं निर्माण झाली, पण त्या मुलांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी वडिलांनी विचार केला, हे जर नाही शिकले ते शिकले तर मोठे होतील, पैसा मिळवतील, आपलं आयुष्य सुखानं जगतील, पिता विचार करतो. तसं ह्या ब्रह्मदेवानं सुद्धा काय केलं, ह्या सगळ्या प्राणी मात्र भारत देशामध्ये निर्माण केले आणि यांना ह्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी वेदशास्त्र आणि गुरु यांची निर्मिती केली, नाही का. यांची निर्मिती केली कशाकरता, या दुःखातून बाहेर पडण्याकरता. तो विषय पुढे येणार आहे. हा एकच उपाय